सोलापूर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि सोलापूरच्या माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांचं आज मंगळवारी सकाळी वृद्धापकाळानं निधन झालं. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निर्मलाताई ठोकळ यांनी सोलापूरच्या राजकारणात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात नगरसेविका म्हणून केली. त्यानंतर 1973 ते 1976च्या दरम्यान त्या जुन्या दक्षिण सोलापूर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या. त्यानंतर 1982 साली त्यांचे भाऊजी बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाल्यावर त्या राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेच्या आमदार झाल्या होत्या. सोलापूर शहरातील राजकारणात त्यांनी कायम सक्रिय सहभाग घेतला आणि काँग्रेस पक्षासाठी मार्गदर्शक म्हणून काम पाहिले. राजकारणासोबतच निर्मलाताई ठोकळ यांनी अनेक शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून सामाजिक योगदानही दिलं. वृद्धापकाळामुळे बऱ्याच काळापासून त्या राजकारणापासून दूर होत्या. त्यांनी भोगावती सहकारी साखर कारखाना उभारण्यासाठी मोठं योगदान दिलं आहे. वकिली क्षेत्रातील अनेक मान्यवर वकिलांना आप्पासाहेब ठोकळ विधिज्ञ पुरस्काराने सन्मानित केले. आपल्या पतीच्या स्मरणार्थ पुरस्कार सुरू करणाऱ्या राज्यातील त्या एकमेव महिला आहेत. शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड व ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांचे ठोकळ घराण्याशी चांगले जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनाने राजकारणातील एका कर्तबगार महिला पर्वाचा शेवट झाला अशी खंत अस्मिता गायकवाड यांनी व्यक्त केली. त्यांचे पार्थिव मुरारजी पेठ येथील तोरणा बंगला येथे अंतिम दर्शनासाठी आणण्यात आले आहे. सायंकाळी 5 वाजता पुणे रोड बाळे स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.